एका भांड्यामध्ये 1 वाटी नाचणीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि 2 चमचे रवा घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालून सगळी पिठं एकत्र केली की यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. शक्य तितका घट्ट गोळा तयार करून घ्यायचा. जवळ-जवळ पाऊण वाटी इतकं पाणी आपल्याला हा गोळा तयार करण्यासाठी लागलेलं आहे. यावरच पाव चमचा तेल घालून परत हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी एक 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर या पद्धतीने पिठाचा गोळा तयार करून त्याची आपल्याला मध्यम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आता अशी पोळी किंवा ही चपाती लाटून घेतल्यानंतर वाटीच्या साहाय्याने आपल्याला याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या तळण्यासाठी नाचणीच्या पिठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. जर पीठ पातळ मळलं गेलं तर पुऱ्या तेलकट तयार होतात. त्यासोबतच तेल मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करून घ्यायचं आणि यामध्ये 15 ते 20 सेकंद ही पुरी आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायची आहे. तेल जर कमी तापलेलं असेल तरी देखील पुऱ्या तेलकट तयार होतात. त्यामुळे अशा पद्धतीने रवा घालून या पुऱ्या तयार केल्या की या अगदी खुसखुशीत तयार होतात.